दीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी मटण खिमा. कांद्या खोबऱ्याचं वाटण न घालता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण कोल्हापुरी मटण खिमा बनवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्टेप बाय स्टेप सर्व सांगितलेलं आहे आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. तर चला बघूया. आपल्याला खिमा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. मी 3 ते 4 वेळा खिमा स्वच्छ धुवून घेतला आहे. मग आपल्याला कढई छान गरम करून घ्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेलाचा आपण भरपूर वापर करणार आहोत. आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे. लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत. फ्लेम हाय ठेवायची आहे आणि 5 मिनिट कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांद्याचा रंग आता बदलला आहे. अजून 5 मिनिट आपण कांदा छान परतून घेणार आहोत. मस्त परतून घ्यायचा आहे कांदा. कांदा मस्त झाला आहे आपला लालसर. आता आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर याची पेस्ट टाकायची आहे. ही पेस्ट आपण छान मिक्स करून घेणार आहोत. या पेस्टच्या व्यतिरिक्त आपण कोणताही वाटण वापरणार नाही. छान मिक्स करून घेऊया. फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मस्त परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आहे. 3 चमचे आगरी कोळी मसाला टाकायचा आहे आणि 2 छोटे चमचे मटण मसाला टाकायचा आहे. मस्त हे मसाले आपण लो फ्लेमवर परतून घेणार आहोत. मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपण छान हे परतून घेणार आहोत. मस्त तेल सुटलं आहे आणि जबरदस्त रंग सुद्धा आला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला खिमा टाकायचा आहे. मस्त आपण हे परतून घेणार आहोत. फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि छान खिमा परतून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे तुम्ही चिकनचा खिमा सुद्धा बनवू शकता. मस्त परतून घ्यायचा आहे. तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मस्त परतून घेणार आहोत आपण. पाच मिनिट आपण छान हे मिक्स करून घेतलं आहे. मस्त मिक्स करून झालं आहे. जबरदस्त रंग आला आहे खिम्याला. आता आपल्याला 10 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे. 10 मिनिट झाले आहे. तुम्ही बघू शकता मस्त वाफ आली आहे आणि पाणी सुद्धा सुटलं आहे. पुन्हा छान आपण हे परतून घेणार आहोत. मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पाच मिनिट छान आपण हे परतून घेणार आहोत. आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. मी गरम पाण्याचा वापर केला आहे. गरम पाणी टाकल्यामुळे खिमा लवकर शिजतो आणि छान तर्री सुद्धा येते.
पुन्हा छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी टाका. आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत. मस्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलं आहे खिम्याला. जबरदस्त दिसतोय आपला खिमा. मस्त शिजवून घेणार आहोत आपण. आता आपल्याला 15 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे. 15 मिनिटानंतर झाकण आपण काढलं आहे. मस्त जबरदस्त झाला आहे खिमा. छान मिक्स करून घ्यायचं आहे. हा खिमा तुम्ही भातासोबत खा किंवा तांदळाची भाकरी चपातीसोबत खा, खूप भारी लागतो. पुन्हा आपण 10 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत. 10 मिनिटानंतर झाकण काढलं आहे. छान मिक्स करून घेणार आहोत आपण. गरमागरम कोल्हापुरी मटण खिमा खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.